गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथा तुमचे चरणी मी करीतो आज विनवणी, तुम्हीच यावे शब्द होऊनी प्रगटावे माझे मुखातूनी। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज श्रावण शुद्ध अष्टमी आपल्या वेणास्वामी मठाचा वर्धापन दिन आणि त्याचबरोबर आपले सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज यांचा दीक्षा दिवस पण आजच आहे। आजच्या दिवसाचं मारुती रायाला साक्ष ठेवून चिंतन करताना एक वेगळाच आनंद मनामध्ये ओसंडून वाहतोय। कारण का जो आपण नेहमी उपासनेचा मंत्र म्हणतो, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे। आणि या श्लोकाचा आणि आजच्या या तिथीचा काही संबंध आहे का हो, अशी शंका मनात येणं साहजिक आहे। पण ही आपली उपासना आहे, ही शक्तीची उपासना आहे, मारुती रायाची उपासना आहे, जगदंबेची उपासना आहे, सूर्य नारायणाची उपासना आहे, सोहमची उपासना आहे आणि त्याबरोबरच रघुपती राघव राजा रामाची उपासना आहे। आणि राजा रामाची उपासना करताना आपण राम पंचायतनाला डोळ्यासमोर ठेवतो। राम पंचायतना शक्ती आहे ना, त्यामुळं आजची ही उपासना शक्तीची सुद्धा आहे। कारण शक्ती म्हणजे ऊर्जा कधीही निर्माणही केली जात नाही आणि नष्टही होत नाही, फक्त ती एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये स्थलांतरित होत असते। याला ऊर्जेचा नियम असं म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं। त्याचा आणि आपल्या अध्यात्माचा दृढ संबंध आहे। कारण हे आपलं अध्यात्म आहे, हे विज्ञाननिष्ठ आहे, त्याला विज्ञानाची जोड आहे आणि म्हणूनच ते अध्यात्म आहे। प्रचिती घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा स्वीकार आपलं अध्यात्म करत नाही। आपल्याला वाटतं की आपण कुठलीही गोष्ट सहज करू शकतो, तर शक्ती निर्माण करायची आपल्याला शरीरामध्ये, तर शक्ती निर्माण करण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे। मग तो योग्य आहार घेण्यासाठी आपल्याला कर्तव्य कर्म केलं पाहिजे। आहार घेतो म्हणलं की तो आहार आपल्यासाठी तयार होणार आहे का? तर त्यासाठी कर्तव्यात रममाण व्हायला पाहिजे, कर्तव्य साधना केली पाहिजे। कर्तव्यात राहताना आपण योजनीया धन उत्तम व्यवहारे, किंवा आपण शेतकरी आहोत तर आपल्या बुद्धीचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या शक्तीचा, तिन्ही गोष्टींचा संगम आपल्याला करून शेतामध्ये योग्य प्रक्रिया राबवावी लागते। शेतीची नांगरट करणी असेल
किंवा त्याची ढेकळं फोडणं असेल, अगदी ती शेतीतली माती गुलाबासारखी मऊ केली जाते. आणि तेव्हा वरुण राजाची कृपा झाल्यानंतर त्यामध्ये आपण उत्तम बीजाची पेरणी करतो. बीजाच्या पेरणीची आपल्याला कोणतं बीज त्यामध्ये लावायचं आहे, यासाठी सुद्धा कसं लावायचं आहे, कुठल्या तिथीला लावायचं आहे, या सगळ्यांचा विचार करण्यासाठी आपल्याला बुद्धी पाहिजे. बुद्धी कौशल्यानं आपण ती गोष्ट करतात शेतकरी. आणि त्यानंतर त्याची जपणूक करण्यासाठी त्याला कुठलं खत घातलं पाहिजे, येणारं तण कसं नाहीच केलं पाहिजे, किती दिवसानं भांगलण केली पाहिजे, किती दिवसानं पाणी दिलं पाहिजे पिकाला. आणि त्याचबरोबर शेतीचं रक्षण केलं पाहिजे. हातात गोफण धरून उभारलेला शेतकरी आपण चित्रात बघतो, कारण आपण शहरात राहणारी माणसं आहे. पण ती गोफण सुद्धा भगवंतांनी स्वतः फिरवली आहे. श्रीकृष्णानेही शेतीचं पिकाचं रक्षण केलंय, कारण लोकांना बुद्धी आहे. आपण जर रक्षण करता व्हायचं आहे तर आपल्याकडे सामर्थ्य पाहिजे. आणि या सगळ्या ऊर्जेचा मनुष्य आपल्या कर्तव्यासाठी उपयोग करत असतो. आणि तेव्हाच त्या पिकातून आपल्याला उत्तम असं पीक घेता येतं. अध्यात्म आपल्याला हेच सांगतं. त्या ज्वारीच्या पिकामध्ये सुद्धा आंतरपीक घेतलं जातं. का तर उत्पन्न वाढवायसाठी. अध्यात्मामध्ये सुद्धा असंच आहे. आपलं जर अध्यात्म वृद्धिंगत व्हायचं असेल तर नुसतं रामनाम घेऊन शक्य नाही, त्याला कर्तव्याची जोड पाहिजे. कर्तव्याची जोड म्हणजे आपल्या हातून सहजासहजी दानधर्म व्हायला पाहिजे. हा दान म्हणजे उचलून देणं असं नाही. आपल्या घरी भोजनाच्या वेळी जरी कोण भुकेला आला तर आपल्यातली अर्धी पोळी, आपल्यातली अर्धी भाकरी त्याला देण्याचं सामर्थ्य आपल्याकडे पाहिजे. मी सामर्थ्य हा शब्द इतका तोलून मापून वापरतोय, कारण आता अर्ध्या भाकरीसाठी कोणी उपाशी राहील अशी स्थिती नाही आहे. तरी सुद्धा आपल्यातलं जे आहे ते आपल्याला थोडं कमी पडत असताना सुद्धा दुसऱ्याला देण्याची वृत्ती निर्माण करणं म्हणजे अध्यात्मातलं आंतरपीक घेण्यासारखं. आपण सहज जाताना रस्त्यात एखाद्या वृद्ध नागरिकाला, वृद्ध आजी आजोबांना हात दिला आधाराचा, रस्ता ओलांडताना असेल किंवा नागरी शिष्टाचार पाळताना असेल किंवा स्वतःचा बोध घेताना असेल, समर्थ रामदास स्वामी महाराजांनी स्वचा बोध आपल्याला सांगितलाय. आपण सगळे दासबोधाचे अभ्यासक आहोत. तो स्वचा बोध कशासाठी आहे? आपल्या संसारामध्ये अध्यात्म जगता आलं पाहिजे असं आहे. आणि हे जर जगायचं असेल तर आपल्याला आपली शक्ती त्या ठिकाणी वापरावी लागते. जेव्हा पीक तयार होतं तेव्हा त्या पिकाचं रूपांतर, आपण त्याची मळणी हा शब्द वापरलाय, शेतकरी लोकांना तो शब्द माहित आहे, तशी मळणी केली जाते. तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा नामाची मळणी केली जाते. मळणी म्हणजे काय आहोत, त्याला आपल्यासाठी उपयुक्त बनवणं. आपण मक्याचं कणीस तोडून आणतो, पण तसंच खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. त्याच्यावरचं असलेलं केसर, त्याच्यावरचा असलेला सगळा पाला आपल्याला बाजूला काढावा लागतो. ते उकळावं लागतं किंवा भाजावं लागतं. आपली जीभ चवेसट चव घेण्यासाठी आतुरलेली असते, त्यामुळे त्याला आपण लिंबू लावतो, तिखट लावतो आणि त्याला योग्य बनवतो. तसं नाम सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे घेण्यासाठी आपल्या शरीराची धाटणी तशी झाली पाहिजे.
अहो येता जाता उठत बसता काम करता जर आपल्या तोंडामध्ये मुखामध्ये नामस्मरण आलं ना तर आपली कर्तव्य साधना आपोआप व्हायला सुरुवात होते. कारण नाम घ्यावं लागत नाही, नाम आलं पाहिजे. नाम कधी येतो? साधं सोपं उदाहरण सांगतो. आपण लहानपणी सगळेच बिन चप्पलचे चाललेले लोक आहोत. रस्त्याहून जाताना आपल्याला ठेच लागते. ठेच लागले की तोंडात काय शब्द येतो? आई ग. ते काही घ्यावं लागतं का हो? तो आपोआप येतो. कारण जन्मल्यापासून आईचं नाव घेतल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मिळत गेलाय. किंवा आईनं ते आपले हट्ट पुरवले तेव्हा शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा आपण आपल्या आईचं नाव विसरत नाही. कारण त्याला ती स्निग्धता जोडली गेलेली आहे. तशी स्निग्धता भगवंताच्या नावाला जोडण्यासाठी आपण सुद्धा भगवंताच्या नामाची मळणी केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला उपयुक्त अशी स्थिती आपण निर्माण केली पाहिजे त्या नामातून. म्हणूनच पिकाची मळणी करून पीक घरात येतं, ते दळलं जातं. तांदूळ असतील तर उकडलं जातं, ते शिजवलं जातं. शिजवताना सुद्धा सुगरणीचा सल्ला घेतला जातो. कशाही प्रकारे शिजवून चालत नाही. प्रत्येक गोष्टीला प्रमाण ठरलंय. एक भाकरी करायची असेल तर पीठ किती घ्यायचं, त्यात पाणी किती घालायचं, किती वेळ ते मळायचं आणि कशी ती भाकरी तव्यावर टाकायची, त्याच्या अगोदर ती कशी थापायची, ही सगळी आपण आपली बौद्धिक स्थिती त्या ठिकाणी वापरत असतो किंवा अनुभव स्थिती त्या ठिकाणी वापरत असतो. पण अनुभव घेताना सुद्धा बुद्धीची जोड असावी लागते. ही भाकरी करणं किंवा अन्न सिद्धता करणं हे कुठल्याही व्यक्तीला जमत नाही. त्याचा अभ्यास असतो त्यालाच ते जमतं. त्यामुळं त्यात आपल्या बुद्धीचा वापर होतो, ते खाण्यायोग्य होतं आणि त्यानंतर ते आपण पहिल्यांदा भगवंताला अर्पण करतो आणि मगच आपण ग्रहण करतो. त्यामुळं आपल्याला जर इच्छा झाली की मला भूक लागली आहे तर लगेच आपण ते अन्न खाऊ शकत नाही. कारण का ही त्याला इतकी प्रोसेस आहे, इतकी प्रक्रिया आहे. आणि आजकाल फॅड काय निघाले की मी नाम घेते, मी नाम घेतो. मी कुठे गेलो तर गोंदवल्याला गेलो होतो आणि आपण आल्यानंतर वर्णन कशाचं करतो? आज शिरा खूप छान होता, तिथल्या आमटीला तोड नाही, मी तर 5 वाट्या आमटी प्याला. अरे तुम्ही नाम घ्यायला गेला होता का आमटी प्यायला? हा संभ्रम आपल्या मनामध्ये आला पाहिजे. सज्जनगडला गेल्यानंतर फक्त खिरीची स्तुती करायची नाही आहे. त्या अंगलाईच्या मंदिरापासून ते मारुतीच्या देवळापर्यंत पाठीमागच्या समर्थांचा वावर होता. त्या समर्थांनी पावन केलेल्या धरणीवर पाय ठेवताना माझ्या अंगामध्ये क्षणभर तरी संचार होतोय का त्या नामाचा? कारण मी त्यांचा अनुग्रह घेण्यासाठी गेलोय. मी त्या जमिनीवर डोकं टेकताना माझ्या डोक्यात विचारशून्य अवस्था येते का? कारण मी त्या तिचा अनुग्रह घेण्यासाठी झालोय. मग गोंदवले असू दे किंवा सज्जनगड असू दे किंवा कोणतंही सद्गुरूंचं ठिकाण असू दे, आपल्या वेणा स्वामींचा मठ आहे हा. किती जण येताना ह्या चौकटीला नमस्कार करतात? नाही आपल्या हातून होत का? आपण मारुतीला नमस्कार करायला आलोय, हीच आपल्या मनात भूमिका आहे. पण मारुतीला कुणी निर्माण केलं? इथं समर्थांनी निर्माण केलंय. कुणासाठी निर्माण केले? वेणा स्वामींना इथं आणण्यासाठी निर्माण केले. का निर्माण केले? एका स्त्री शक्तीचं रूपांतर दैवी शक्तीमध्ये करण्यासाठी केले. शक्तीचा जो नियम इथं लागू आहे आणि त्या शक्तीकडून आपल्याला ऊर्जा मिळावी, आपल्याला शक्ती मिळावी, चैतन्य शक्ती मिळावी, याचा कुठंतरी
आपल्या मनामध्ये विचार यायला पाहिजे आणि याचं स्मरण व्हावं म्हणून हे उत्सव त्यांचं नियोजन असतं. जसं आपल्याला खाण्यातून ऊर्जा मिळते तशी आपल्या साठलेली ऊर्जा कुठल्या तरी रूपानं बाहेर पडत असते. मग ती कर्माच्या रूपानं असेल, तपाच्या रूपानं असेल किंवा दुष्ट प्रवृत्तीनं सुद्धा असेल. पण आपण संतांच्या ठिकाणी शरण गेलेले लोक आहोत. संतांचं स्तवन ऐकतो, संतांना नमन करतो. तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी खूप एक छान अभंग पंक्ती ठेवली आहे डोळ्यासमोर. ती म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग. मग हे आनंदाची अंग आणि आनंदाचा डोह हे शब्द आपल्यासाठीच आहेत का दुसऱ्यासाठी आहे? डोह कोण तयार करतं? डोह म्हणजे काय ही समजण्याची स्थिती आपल्या सगळ्यांची आहे. पण डोहात पाणी नाही एवढा एकच शब्द आपल्याला माहिती आहे. पाण्याचा डोह असतो पण तोच डोह आनंदाचा सुद्धा असतो. तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. म्हणून आपण कथा कीर्तनांची सुरुवात करताना, भागवत कथेची सुरुवात करताना सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला माझा नमस्कार आहे. हे वाक्य पहिल्यांदा सुद्धा बोलतो आपण, पण का बोलतो हे कळावं म्हणून हे वाक्य 10 मिनिटांनंतर घेतले. पण तो हृदयस्थ परमेश्वर असला की तो आनंदाचा डोह आपोआप तयार होणार आहे. म्हणजे आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून समोरच्याला आनंद मिळावा. एखाद्याचं मन मोकळं करण्याचं ठिकाण म्हणजे आपण असावं, आपण व्हावं. ही मनस्थिती आपली स्वतःची तयार करणं. उपासना म्हणजे काय आहे? वेणा स्वामींच्या जवळ अनेक महिला संतांनी, महिला शिष्यांनी आपलं मन मोकळं केलं आहे. पूर्वीच्या काळी आतासारखं व्हॉट्सअप माध्यम नव्हतं, त्यामुळे भेटीची ओढ लागत होती. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. सद्गुरूंच्या भेटीची वाट प्रत्येक जण पाहत होता. कारण का? ते माध्यम त्यावेळी होतं. भेट हीच माध्यम होतं. आता आपण टुकदिशी संदेश पाठवतो, त्या संदेशाला ती अमृताची गोडी आहे का? त्या भेटीची आस आहे का? आपण व्हॉट्सअपवर लगेच त्याचा फोटो काढून बघतो, हा हे माझे गुरु आहेत. अरे त्या निर्जीव फोटोकडे बघताना स्थित असलेल्या सद्गुरूंच्या भेटीचा आनंद घेऊ शकतो का आपण? हा त्या आणि आपल्या पिढीतला फरक आहे. त्या आणि आपल्या उपासनेतला फरक आहे. त्यामुळं आपल्याला जर सद्गुरूंच्या भेटीची ओढ लागायला पाहिजे, आस लागायला पाहिजे, तर तेवढा ध्यास आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. कारण गुरु मोठे आहेतच, पण गुरूंच्या पेक्षा मोठा आहे ना तो त्यांच्या भेटीचा ध्यास मोठा आहे. लक्षात ठेवा. वेणा स्वामींचं चरित्र वाचताना त्यांना गुरु भेटीची लागलेली आस आपण अनेकदा वाचली आहे. त्यांच्या मनात आलेले प्रश्न आपण अनेकदा कीर्तनातून मांडले. पण मांडताना तो अनुभवायचा प्रयत्न केलाय का याचं स्मरण करण्यासाठीचा आजचा दिवस. 10 प्रश्न विचारले होते वेणा स्वामींनी, समर्थांनी पटापट उत्तर दिली. आपण एका वाक्यात कीर्तनात सांगून जातो, पण एका प्रश्नावर एक कीर्तन होईल इतका बोध समर्थांनी वेणा स्वामींना केलाय. आणि तो बोध आपल्यापर्यंत पाठवण्याचं काम वेणा स्वामी आज तागायत करत आल्या, कारण त्यांची शक्ती हित कार्यरत आहे.
किती सोपे प्रश्न होते आपल्याला वाटतं, पण प्रत्येक प्रश्नाचा अर्थ जर आपण काढत गेलं, त्याच्यावरचे पापुंद्रे काढत गेलं, म्हणून मी मगाशी कणसाचं उदाहरण दिलं. ते स्वीट कॉर्न आहे का साधं कॉर्न आहे नंतर कळतं आपल्याला, पण हे कणीस आहे हे तरी ओळखायचं सामर्थ्य अध्यात्मामध्ये सुद्धा आपल्याला मिळवता आलं पाहिजे. त्यासाठीच ती धान्याची म्हणजे नामाची मळणी आपल्याकडून व्हायला पाहिजे. कारण उपासनेला दृढ चालवणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. आणि समर्थ म्हणतात की उपासनेला दृढ चालवावे. त्याला अनेक शब्द आहेत, पण चालवावे असंच का म्हणलं असेल? कारण या ऊर्जेचं रूपांतर पुढच्या ऊर्जेमध्ये करायचं आहे. एका पिढीपुरतं मर्यादित आपलं अध्यात्म नाही. आदिनाथांच्या पासून चालत आलेली ही परंपरा आपल्याला जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत दुसऱ्याला द्यायची आहे. देण्याचं सामर्थ्य निर्माण करण्यासाठी ही उपासना चालवायची आहे, लक्षात ठेवा. विंदांचे एक खूप छान वाक्य आहे, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. मग ते सामर्थ्य, ती मळणी आपल्याकडे होणार आहे का? कधी होणार आहे? त्यासाठीच संकल्प सोडला इथे शक्तीनं की अशा 400 महिला कीर्तनकार तयार होतील की जी नामाची मळणी करून तयार, हल्लीच्या भाषेत रेडीमेड प्रोडक्ट लोकांना सादर करतील. ही शक्तीचीच उपासना आहे, शक्तीचीच त्यातनं युक्तीतनं आलेली बुद्धी आहे. आणि बुद्धीचं रूपांतर स्थितामध्ये करण्यासाठी इतक्या जणांचं निवड केली आहे. कोण इच्छेने येतं, कोण संकेताने येतं आणि कोण आत्म ऊर्जेने येतं, पण इथं सेवा देण्यासाठी येतं. ही सेवा देणं म्हणजे देणाऱ्याचे हात घेण्यासारखं. आपल्या इथं मठामध्ये बुवा भरून भरून आपल्याला देतायत, आपण ते घेतोय, पण देणाऱ्याचे हातच घ्यावे हा शब्द प्रत्येकानं आपल्या हृदयामध्ये कोंदायचा प्रयत्न केला पाहिजे, गोंधूनच ठेवला पाहिजे. कारण मी सुद्धा हे समर्थांचं कार्य माझ्या अल्पमतीप्रमाणे पुढं चालवणार आहे. त्यासाठी हा वर्धापन दिन आहे. आपण अनेक कथा कीर्तनातून ऐकले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, त्यावेळा विठ्ठले कृपा केली. भगवंत सहजासहजी मिळणारा नाही. म्हणून तर मगाशी आपण शेतीचं उदाहरण बघितलंय. कुठल्याही जमिनीत पीक उगवून येत नाही. पिढ्यानपिढ्या कसलेल्या जमिनीतच पिकाची उत्पत्ती होते. माळ रानावर जर काही पिकवायचं असेल तर त्याला ती सगळी प्रक्रिया करावी लागते आणि त्या प्रक्रियेसाठी किती दिवस जातात हे शेतकरी बांधवच आपल्याला सांगू शकतील. म्हणून तर आपण म्हणतो की आम्हाला मळीची जमीन पाहिजे, पानस्थळ जमीन पाहिजे. आपल्या विहिरीमध्ये, आपल्या शेतामध्ये विहीर पाहिजे. विहिरीला आताच्या भाषेत पंप बसवला आला पाहिजे, बटन दाबलं की पाणी आलं पाहिजे. अध्यात्म सुद्धा इतकं सोपं करून दिलंय आपल्याला, लक्षात ठेवा. आता आपण सहजासहजी 3-4 तासामध्ये सज्जनगडला पोहोचू शकतो. 2-2.5 तासामध्ये गोंदवल्याला जाऊ शकतो. किंवा आपण सांगली परिसरात राहणारे लोक अर्ध्या तासात गाडीला किक मारली की वेणाबाईंच्या मठात येऊ शकतो. पण किती जण येतात?
अध्यात्म शक्ती मिळवायसाठी किती जण येतात आणि प्रसाद घ्यायसाठी किती जण येतात. सज्जनगडला जर बघितलं तर जेवणाच्या रांगेत लोक असतात, पण करुणाष्टक म्हणायला तीच 10-12% आपल्याला दिसतात. तसंच गोंदवल्यात पण आपल्याला बघायला मिळतं, दुपारच्या आरतीला असणारे लोक जेवायच्या पहिल्या पंक्तीत असत नाही, कारण ते जेवायसाठी गेलेले नाही आहेत. नामाच्या प्रसादानं तृप्त होणारे लोकच नाम घ्यायला सांगतात, थांबतात, म्हणून ती मळणी हा शब्द वापरतात. भक्तांची संख्या खूप आहे. मी साधक आहे, मी नाम घेतो, मी माळ घातली आहे, हे म्हणणारे गळ्यात अशा लांब लचक माळा घालून उभा राहतात, पण तो एक प्रकारचा दुसऱ्याला दाखवण्यासाठी असलेला दिखावा आहे. असं म्हणतात की जातीच्या सुंदराला नटायची आवश्यकता नसते, तसं जो जातीवंत साधक आहे त्याला अध्यात्माचं नाटक करावं लागत नाही. कारण भगवंत कसा आहे, नाना नाटक सूत्रधारी आहे. तो आपली छटा आपल्या शिष्यांच्या चेहऱ्यावर उमटवतो. म्हणून आपण म्हणतो, बुवा कीर्तनाला उभारले की नाही की ते नेहमी सारखे दिसत नाही. का? ती छटा त्या भक्तीची आहे, ती छटा त्या उपासनेची आहे, आणि त्याबरोबर दृढ चालवणाऱ्या केल्याच्या संकल्पाची आहे. तो संकल्प तुम्ही आम्ही करू शकणार नाही का? केला पाहिजे, करायलाच पाहिजे. फक्त सुरुवात कधी करायची हे आपल्याला कळत नाही, तर सुरुवात दाखवण्यासाठीचे हे सगळे उत्सव असतात. आज अष्टमी आहे. नाथांनी जगदंबेकडे जोगवा मागितलाय, दार उघड बये, दार उघड. कुणासाठी मागितलाय हो? तुमच्या माझ्यासारख्या अंध साधकांसाठीच मागितलाय. कारण प्रत्येकाच्या शरीरामध्ये शक्ती आहे. आपण सगळे अथर्वशीर्ष म्हणणारे आहोत. अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो, त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं, त्वं ब्रह्मा, त्वं विष्णू, त्वं रुद्र, त्वं इंद्र. याचा अर्थ आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? जाणून घेता आला पाहिजे. प्रत्येकाच्या मूलाधारामध्ये ती शक्ती आहे. त्या शक्तीच्या जोरावर उपासना चालते, आणि त्या उपासनेतूनच आपल्याला सोहम नाद ऐकायला येतो. हे शुद्ध मन, हे शुद्ध शरीर, हे शुद्ध चित्त कशामुळे होणार आहे? तर आपण नामाची मळणी करायला सुरुवात केलं की होणार आहे. आणि नामाची मळणी करायला सुरुवात केलं की आपल्यामध्ये सद्गुरूंच्या विषयी दृढ भाव निर्माण होतोच. यासाठी आपल्याला वेणा स्वामींच्या अनेक कथा डोळ्यासमोरून जातात. प्रत्येक कथेचा उल्लेख इथं मी मुक्काम करणार नाही, पण ज्या दासबोधावरनं, ज्या भागवत ग्रंथावरून भागवताला तर श्रीकृष्णाचं जाज्वल्य रूप मानतात, त्यावरून हात फिरवताना वेणा स्वामींची अवस्था कशी झाली असेल? यात माझा भगवंत आहे, ह्या माझ्या भगवंताच्या लीला सांगणारा भगवंत आहे माझा, आणि त्या लीला मी आत्मसात केल्या. आहारावर, विहारावर, बोलण्यावर, व्यवहारावर बंधनं घालूनच चित्ताला स्थिरता देता येते. बालवयात शहाणपण का येतं? कारण त्या समोरच्या व्यक्तीमध्ये
मग तो ग्रंथ असेल, व्यक्ती असेल, पाषाण असेल, त्यामध्ये आपण मूर्त रूप पाहण्याचा प्रयत्न करतो आणि हीच निर्गुणाची उपासना आहे. नाम घ्यायला सुरुवात केली ही साधन अवस्था प्राप्त होते. त्याची अनेक उदाहरणं आहेत डोळ्यासमोर. पण त्याबरोबर चित्ताला शांत ठेवण्यासाठी नाम कुणाकडून घ्यायचा असतो? आपल्या पुरुषांसाठी गायत्री मंत्र मुंजीतच आपल्याला वडिलांकडून मिळतो. पण तो मंत्र किती जण जपतात? अनेक जणांच्या मुखातून आम्ही 10 वेळा म्हणतो. अरे 10 वेळा कोणी म्हणायचं आहे? आम्ही 27 वेळा म्हणतो. 27 वेळा कोणी म्हणायचं आहे? 108 वेळा कोणी म्हणायचं आहे? आणि सहस्र जप कोणी करायचं आहे? तुमच्या माझ्या 50ल्या पुढच्या लोकांनी 1000 जप केलाच पाहिजे. यासाठी मुद्दाम मी एक बिरबलाची तुम्हाला गोष्ट सांगतो. अकबर आणि बिरबल असे नदीकाठी फिरत असतात आणि त्या ठिकाणी त्यांना एक गरीब ब्राह्मण भीक मागताना दिसतो. तो ब्राह्मण आहे हे कबीर लक्षणांवरून ओळखतो. आणि तेव्हा अकबर म्हणतो की बघा तुमच्याकडे कसे ब्राह्मण म्हणताय आणि भीक मागताय, तो किती गलिच्छ अवस्था आहे. आमच्याकडे बघा फकीर आले की आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो. कबीर सुद्धा साधक आहे. कबीर ओळखतात की हा ब्राह्मण आहे पण तो गायत्री विसरलाय. त्यांना कबीर एकांतात बोलवून सांगतात की उद्यापासून सहस्र जप करायला सुरुवात कर. 6-8 महिने जातात. तेव्हा अकबराच्या कानावर परत बातमी येते की अरे गंगा किनारी एक साधू, एक ब्राह्मण जप करायला बसतोय आणि तो बोलेल ते खरं होतंय. ही बातमी बिरबलला सांगतो अकबर की अरे असं आहे, आपण त्याला बघायला जाऊया. गेलो तर रांग लागलेली असते. राजा आलाय म्हणल्यावर लोक त्याला प्रथम दर्शनाला पाठवतात आणि त्या बुवांकडे बघून बिरबल फक्त हसतात. त्या ठिकाणी स्थित असलेल्या त्या बुवांनी बिरबलांच्या पायावर डोकं ठेवले. लक्षात ठेवा. का? तू सांगितलंस म्हणून मी हा मार्ग स्वीकारला आणि आज माझ्या वाणीला इतकं महत्व प्राप्त झालंय की तुझ्यामुळं. बादशाह विचारतो हा काय प्रकार आहे? तर तो म्हणला नाही, हा आमच्याकडची रूढी आहे. आम्ही पंढरीचे लोक एकमेकांना नमस्कार करतो. हे अध्यात्म मळणं आहे ना, लक्षात ठेवा. पिकाची मळणी. आणि त्यानंतर ते जप त्याच्या सातत्यानं चालू आहे. तो एक दिवस त्या ठिकाणचे मठपती झालेत. ते सर्व साक्षी गुरु झालेत. का? त्या गायत्री मंत्राच्या जोरावर. मंत्र आपल्याला काय देतो याचा जर प्रत्येकानं अनुभव घ्यायचा असेल तर ते आपल्याला कृतीत अवतरलं पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम जप नव्हे, ते ओरडणं आहे. ज्या स्थितीमध्ये आपल्याला सद्गुरूंनी मंत्र दिलाय त्या लयीत आपण जर तो मंत्र गुणगुणला तरच त्याचं आपल्याला फळ मिळतंय. तुम्ही कधीही गोंधवल्यात जाऊन बघा, सज्जनगडला जाऊन बघा, श्रीराम जय राम जय जय राम या लयीमध्ये, त्या प्रत्येकाच्या उच्चारामध्ये तयार होणारी स्पंदनं आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करतात. म्हणून ऊर्जेचा नियम प्रत्येकानं लक्षात ठेवायचा. गायत्री मंत्र म्हणताना सुद्धा होणारा तो ओंकाराचा नाद आपल्या मस्तकापासून पायाच्या नखापर्यंत चैतन्य निर्माण करून देतो. फक्त त्या लयीत म्हटला पाहिजे. म्हणून जो आपल्याला नाम मंत्र घ्यायचा आहे तो परंपरेनं घ्यायचा आहे. उपासनेला दृढ चालवण्यासाठी
जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यानंच आपल्याला तो मंत्र जप दिला पाहिजे, तरच त्याचं सामर्थ्य आपल्यापर्यंत येतं. आता आपण बघतो पूर्वी इकडं आटपाडीच्या भागात किंवा इकडं जतकडं इकडं पश्चिम बाजूला आपल्या पूर्व दिशेला मिरजेपासून पाण्याची टंचाई होती, बरोबर आहे ना. आता कॅनलचं पाणी सगळीकडे झालंय, त्यामुळे विहिरी भरतात. कशामुळं? पर्क्युलेशनमुळं. आता नवीन शब्द सगळ्यांनी डोक्यात आहे म्हणून पर्क्युलेशन हा शब्द वापरतो. तसं राम नामाची धारा आपल्या सगळीकडे आता वाहती आहे. फक्त ते पर्क्युलेट करण्यासाठी आपला आनंदाचा जो डोह आहे त्याला वाट करून दिली पाहिजे, तरच ते आनंद आपल्या हृदयापर्यंत, आपल्या त्या आनंदाच्या डोहात येणार आहे. आणि त्यामध्ये आपण भक्ती रूपानं जर नामस्मरण करत गेलो तर त्या भक्तीचा रंग, नवविधा भक्तीचा रंग, 9 रंगांमध्ये आपल्या हृदयामध्ये निर्माण होणार आहे. आणि तो तेज आपल्या चेहऱ्यावर परमेश्वर कृपेनं, सद्गुरु कृपेनं आणि त्या ईश्वराच्या निष्ठेनं दिसणार आहे. कारण का? तेव्हा आपल्या मध्ये नाद चालू आहे सगळ्यांच्याकडं, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. या नामाचा, ही उपासनेचा दृढ चालवणं म्हणजे काय? तर ते पर्क्युलेशननं आपल्यापर्यंत आलं पाहिजे. बेलसरे काकांनी सुद्धा या नामाचा उल्लेख करून देताना बोध आपल्याला सांगितलाय. इथं म्हणताय समर्थ उपासनेला दृढ चालवावे, आणि बेलसरे सदा म्हणताय नाम सदा बोलावे. किती 2 बाजू आपल्याला वाटतात की नाही? चालणे आणि बोलणे. चालणे पायाची क्रिया आहे, बोलणे मुखाची क्रिया आहे. पण समर्थांनाही तेच सांगायचं आहे, चालवणे म्हणजे चालविता धनी तो आहे, बोलविता धनी सुद्धा तोच आहे. परिस्थितीनुसार जसं आपल्या स्थितीमध्ये बदल होत जातो तसं गुरूंच्या उपदेशामध्ये डायल्यूट करून आपल्यापर्यंत दिलं जातं. म्हणून बेलसरे काका म्हणतात नाम सदा बोलावे. वेणा स्वामींच्या काळात गुरु दीक्षा घेण्यासाठी, गुरु अनुग्रह घेण्यासाठी किंवा नाम मिळावं म्हणून किती धडपड करावी लागत होती त्यांना, किती अंतर चालावं लागत होतं, किंवा किती दिवस त्यांना उपवासी राहावं लागलं असेल. कारण त्या ध्यानात, त्या ध्यासात पोट भरून जात असेल का? ही भक्ती आहे का? काही युक्ती आहे? काही शक्ती आहे? या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे ध्यास आहे. आपल्याला तर ध्यास लागायची गरजच नाही. आपल्याला ध्यास लागतो तो म्हणजे पाहे प्रसादाची वाट. कारण का? आपण सज्जनगडला फार सकाळी घरातून निघालो, नाश्ताही केला नव्हता. आम्ही तिथे गडावर गेलो, तिथला नाश्ता संपला, तिथं काही मिळत पण नाही, म्हणून आम्ही आरतीला जाऊन बसलो आणि काही केलं ती आरती संपतच नव्हती. कारण आमचा ध्यास तेव्हा असतोय पाहे प्रसादाची वाट. तर तो नसला पाहिजे, पाहे नामाची वाट. समर्थांच्या समाधीवर, समर्थांच्या त्या कुठल्याही सज्जनगडच्या ठिकाणावर, आपल्या वेणा स्वामींच्या समाधीवर डोकं टेकलं की आपलं मन भरून आलं पाहिजे. कारण ती साधकाची स्थित अवस्था आहे. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा अखंड वाहू दे धरा नाथा, अखंड वाहू दे धरा नाथा, अखंड वाहू दे धरा. कोण कुटील मी कुठे जन्मलो, कवण कारणे इथवर आलो. या साऱ्यांचा मार्ग लावूनी चरणी दे रे हा
नाथा अखंड वाहू दे धरा. आपल्याला जर सद्गुरु कृपेचा झरा आपल्या मस्तकावर अखंड वाहता राहावा असं वाटत असेल तर नाम सदा बोललंच पाहिजे आणि उपासनेला दृढ चालवलंच पाहिजे. या स्थितीत येण्यासाठी अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. ते गेलं पाहिजे कारण आपण गृहस्थाश्रमी आहोत. आपल्याला नैमित्तिक काम आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला दिनक्रम ठरलेला आहे. पण त्यातून सुद्धा स्वतःच्या उत्कर्षासाठी वेळ काढण्याचं सामर्थ्य त्या नामसाधनेनंच आपल्याला मिळतं. आता आपण सगळे वानप्रस्थीच आहोत. इथं असलेले सगळे वानप्रस्थीच आहोत. पण वानप्रस्थाश्रम स्वीकारताना आपण कसं वागलं पाहिजे हे सुद्धा समर्थांनी दासबोधामध्ये आपल्याला सांगितलंय. आपण दासबोधाचे अभ्यासक आहोत. त्या विषयावर आपण प्रबंध लिहितो, तपासायला पाठवतो, पण ते आत्मसात करायचा प्रयत्न करतो का? अनेक कीर्तनातून आपण हा वानप्रस्थाश्रम मांडतो, पण आपण जगतो का? तो जगायचा प्रयत्न केला पाहिजे. एक पाय उचलला ना आपण की पुढची 10 पावलं परमेश्वर आपल्याला साथ द्यायला तयार असतो. फक्त ते एक पाऊल उचलायची क्षमता, ती शक्ती आपल्यामध्ये भगवंत कृपेनंच निर्माण होते. ते म्हणजे आपल्या घरी आपल्याला पाहुण्यासारखं राहता आलं पाहिजे. हा जो इतके दिवस मी संसार केलाय, मी माझं म्हणून सगळं जमा केलंय, पण आता हे पुढच्या पिढीला सुपूर्त करताना माझ्या मनात यत्किंचितही दुःख असता कामा नये. कारण आता माझी अशी अवस्था व्हायला पाहिजे. तुकाराम महाराज जसं म्हणताय की सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती रखुमाईच्या पत्नी सोयरिया. आणि असं जेव्हा गुरूंबद्दलची निष्ठा आपल्या मनामध्ये निर्माण होते तेव्हा गुरु विचारतात, बाळ तुला काय हवं? आपण वानप्रस्थाश्रमी लोक परत संसाराकडे जातो, सुख शांती समाधान मागण्याच्या आपण उड्या मारतो. तेव्हा सुद्धा तुकाराम महाराजच आपल्याला आठवले पाहिजे. विठू माहुलिये हाची वर देई, संचारुनी राही हृदयी माझे. हा आनंदाचा डोह माझ्या हृदयामध्ये सदैव राहिला पाहिजे. आणि या आनंदात डुंबण्याचं सामर्थ्य माझ्या बरोबर इतरांनाही मिळालं पाहिजे. कुणाचं तरी मन मोकळं करायचं ठिकाण, कुणाला तरी माझ्या हातून मदत व्हावी. मी त्याच्या घरी 8 दिवसानं जेवायला जाणं म्हणजे मदत करणं नव्हे, निरपेक्ष मदत व्हावी. माझ्या घरी साक्षात भगवंत आले, साक्षात जगदंबा आली आहे. पुन्हा अष्टमी आहे, जगदंबेचा नावाचा उल्लेख परत परत येतोय की तू घेशी तेव्हा त्याची ऐसा उदार आहेस. म्हणून जोगव्या सुद्धा आधी द्यायचा आहे. जोगवा त्याला आपण काम क्रोध घे माझं आणि तुझी सात्विकता आम्हाला दे. कारण तुझ्या उपासनेला परत तुझ्या वापरतोय. माझ्या म्हटलं की अहंकार होतो. अहंकाराचा वारा नलदो राजसा माझी या विठुराचा. भाविकांशी असा जर आपल्याला सद्गुरूंनी आशीर्वाद दिलाय तर माझं काहीच नाही आहे, जे आहे ते सगळं तुझंच आहे. तर तुझ्या नामाची उपासना दृढ चालवायची असेल तर आमच्यातला हा जोगवा प्रत्येकाला दे. कारण हे शक्तीचं स्थान आहे आणि आमच्यातली सुद्धा शक्ती निगेटिव्ह एनर्जी, विशुद्ध शक्ती नाहीची होऊन काम क्रोध विषय आमच्यातला नाहीच होऊ दे.
आणि हा वानप्रस्थाश्रम जगताना आम्हाला वेगळी ऊर्जा मिळू दे, देणाऱ्याचे हातच घ्यावे, ही ऊर्जा आम्हाला मिळू दे. कारण आमच्याकडून तुझी सेवा घडवून घेणार आहेस, त्या सेवेतनं अनेकांना ऊर्जा निर्माण करून दे. उपासनेला दृढ चालवताना जी शक्ती आहे तेव्हाच आनंदाचा डोह होणार आहे आणि त्या आनंदाच्या डोहातून नवविधा भक्तीचे रंग दिसणार आहे. आपल्यातले सगळेच काही कीर्तनकार नाही, त्यामुळं संकीर्तन भक्ती काही जणच करणार आहे. काही जण दास्य भक्ती करतायत, परमेश्वराला सोयरं मानताय, दास्य भक्ती आहे. कारण त्याचं सुद्धा आपल्या संतांनी वर्णन केलंय. ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन दाविले निधान वैकुंठीचे. सद्गुरूंना कधी आई वडील म्हणू नका. कारण का, आई वडील म्हणलं की 100 अपराध करायला आपण तयार होतो. कारण व्यंकटेश स्तोत्रात सांगितले, पुत्राचे सहस्र अपराध माता कायमानी तयाचा खेद, देवी तू कृपाळ गोविंद माय बाप मज लागी. आई बाप नको, एकदा जन्म दिलाय, आम्हाला आई वडील आहे. भगवंत आम्हाला आई वडील म्हणून तू नको आहेस, तर आम्हाला सोयरा म्हणून तू पाहिजेस. का सोयरा पाहिजे हो? तर सोयऱ्याला आपण जपतो. सोयरा म्हणजे जावई, सोयरा म्हणजे व्याही, मेवणा. मेवणा म्हणजे दोन्ही अर्थानं, बायकोचा भाऊ किंवा बहिणीचा नवरा. त्यांना आपण सगळ्यांना जपतो, त्यांच्या मनाप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो. राजांच्या पोळीवर 2 चमचे दूध त्यात पडतं जास्त. का? सोयरा आहे, जपलं पाहिजे. आणि तेव्हा हे काय करतात की उद्या इथं बसून त्यांनी गीत भजन म्हटलं पाहिजे. आम्ही तुम्हाला जपले, तुम्हीही आम्हाला जपा. तसं भगवंताला जर आपण सोयरा म्हणलं की भगवंताला काय पाहिजे आपल्यापासून? नाम पाहिजे, उपासना घेतली पाहिजे. भगवंताची हीच इच्छा आहे की माझं नाव घ्यावं. कारण का, तुकाराम महाराज तेही वर्णन करतायत, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. जर भगवंताच्या नामात इतकी गोडी आहे, आपण जर त्याला सोयरा मानलंय, तर भगवंताच्या इच्छेप्रमाणे आपण नाम घेतोय, तर माझ्या इच्छेप्रमाणे भगवंत काय देणार आहे? तर काम करून नाहीसा करून घेऊन मला या उपासनेला दृढ चालवण्याचं सामर्थ्य भगवंत देणार आहे. त्यामुळे मी करणारा कोणी नसतो, मी गाणारा नाही, मी वाजवणारा नाही, मी कीर्तनकार नाही, मी दास भक्ती करणारा नाही, किंवा मी पूजन अर्चन मी करत नाही. माझ्यातली शक्ती तुझ्या आज्ञेनं ती घडवून घेतीये. ही दास्य भक्ती प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठीच आपण भगवंताला मागतोय की हे अवगुण माझे नाहीसे कर आणि तुझ्या चरणी मला थारा दे. आता पुढे सांगितलंय, भूदेव संतांशी सदा नमावे. संत, सज्जन आणि संत आणि गुरु, या 3 गोष्टी आपल्याला नेहमी आयुष्यामध्ये आढळत असतात. दत्त प्रभूंनी निरनिराळे 24 गुरु केले असं आपण ऐकतो. पण आता मात्र गुरु करणं आपण काय करतो, त्यासाठी सुद्धा एक नाथांचं भारूड छान आहे. बाय म्या गुरु केला नगदी रुपया दिला न, बाय म्या गुरु केला. त्या गुरु करण्याला काय अर्थ आहे का? गुरु व्हायला पाहिजे, गुरुचरणी आपण जायला पाहिजे आणि गुरूंची कृपा व्हायला पाहिजे. तुमच्या त्या रुपयाच्या दक्षिणेसाठी अनुग्रह तुम्हाला कधीही मिळत नाही. म्हणून
गुरुला म्हणताना गुरु हा संत कोळीचा राजा असं म्हटलंय. संतांची व्याख्या तर आपण करूच शकत नाही, कारण का त्यांच्या अंगी फक्त देणं माहिती आहे, घेणं माहित नाहीये. ते संत ज्यांनी सगळ्यावर विजय मिळवलाय ते संत आहेत. षड्रिपू त्यांच्या हातात बद्ध आहेत ते संत आहेत. आणि गुरु तर काय सर्वस्व आहे. गुरु पौर्णिमेला आपण गुरुस्तवन करतो, गुरुपूजन करतो. का करतो? आपले संत फार हुशार आहेत. आपल्याला कळावं म्हणून अभंग अगोदरच त्यांनी रचून ठेवले आहेत. सद्गुरु म्हणजे कशा असतात? आपण सारिखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ द्या. त्याला काळ वेळ कशाचे बंधन नसतं. एकदा का तो आपल्या साच्यात बसला की आपलं स्थान सुद्धा द्यायला सद्गुरु तयार असतात. फक्त तसा भक्त असला पाहिजे. कारण भक्ती ही व्हायला पाहिजे, भक्ती करून होत नाही. आपण जर भक्तांची चरित्र वाचायचा प्रयत्न केला, बघायचा प्रयत्न केला, तर ह्या सगळ्यांमध्ये आपण प्रल्हाद श्रेष्ठ आहेत म्हणतोच, प्रश्नच नाही. पण आत्ताच्या मनुष्य देहांमध्ये वावरणारे अनेक जण असे संत आहेत, किंवा ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातले अनेक असे संत चरित्र वाचताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं. का तर त्यांची सद्गुरूंबद्दलची, त्यांची भगवंताबद्दलची असलेली दृढ निष्ठा, दृढ भाव. त्यासाठी मला चोखा मेळा श्रेष्ठ वाटतो. समाजातून दिलेल्या लोकांचा अपमान सहन करत, चोरीचे आरोप आले, वाळवंटामध्ये आसूड अंगावर ओढायला सगळे तयार झाले, पण माझा भगवंत माझ्यासाठी येणार आहे, माझा सद्गुरू येऊन मार्ग दाखवणार आहे. नामदेव महाराज त्यांचे गुरु आहेत. ते त्या ठिकाणी वाळवंटात आले आणि त्यांना दिसतंय काय, तर ज्या त्या ह्याला गुंफून, बैलगाड्याला गुंफून त्याला सगळ्या वाळवंटातनं फरफटत नेणार आहेत, त्या बैलांना धरून भगवंत उभा आहे. त्या बैलांच्या शिंगाला भगवंताला धरले, खूप ताकद लावतायत, सगळे आसूड ओढतायत त्या बैलाच्या पाठीवर, पण बैल जागचे हलत नाहीये. हे दृश्य कुणाला दिसलं? नामदेव महाराजांना. म्हणून गुरु हा संत कोळीचा राजा आहे. आणि भूदेव संतांची सदा नमावे, कारण भगवंताला बोलवण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरूमध्ये आहे. कारण का कबीर महाराज सुद्धा आपल्या दोह्यांमध्ये वर्णन करतायत की माझ्या पुढे माझे सद्गुरू आणि भगवंत दोन्ही आहेत, तर मी आधी सद्गुरूंना नमस्कार करणार आहे. कारण का सद्गुरूंच्या कृपेमुळे मला भगवंताचं दर्शन झालंय. भगवंत नंतर आहे, मी त्याला बघितलंच नाहीये कधी, पण मी माझ्या सद्गुरूंना नित्य स्मरतो, त्यांची प्रतिमा माझ्या हृदयात आहे. म्हणून पहिला नमस्कार सद्गुरूंना. गुरूंचं इतकं महत्व आहे भगवंतापेक्षा सुद्धा. म्हणूनच दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले असावेत असं मला वाटतं. कारण राजा, भगवंताला कोण राजा म्हणत नाही. गुरु हा संत कोळीचा राजा. कारण का त्यांच्यामध्ये आपल्याला वैकुंठाचं निधान दाखवण्याचंही सामर्थ्य आहे. कारण माऊलींनी तो सुद्धा उल्लेख केलाय की दाविने निधान वैकुंठीचे. बाकी काहीच नकोय आपल्याला. कारण काय, जन्माला पुनरपी शयन, जठरे शयनम जे आहे, पुनरपी मरणम पुनरपी जन्मम पुनरपी जठरे शयनम जे आहे, ते फेरा चुकवण्याचं काम फक्त सद्गुरू करतात. कुणाला कुठल्या जन्माला घालायचं हे सुद्धा गुरुच ठरवत असतात. कारण हे सुद्धा बहिणाबाई पाठकांचं चरित्र जर आपण डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केला तर त्यांना 12 जन्म मागचे सद्गुरू सुद्धा आठवत होते. 12 जन्म मागचे त्यांना आठवत होते.
आणि त्यावेळी त्यांचे सद्गुरू तुकाराम महाराजच होते. म्हणजे तुकाराम महाराज किती श्रेष्ठ आहे, त्या बहिणाबाई पाठक किती श्रेष्ठ आहे, आणि त्यांच्या पोटी जन्माला येणारी संतती किती श्रेष्ठ आहे. आणि त्या 13व्या जन्मात त्यांना मुक्ती दिली. आता तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून वाचवलंय असं सांगताय सद्गुरू. म्हणजे सद्गुरूंना सुद्धा आपल्या शिष्याचा उद्धार करण्यासाठी तितक्या वेळा जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे गुरु हे सर्वश्रेष्ठ आहे. भगवंत तोच आहे, भगवंत बदलला नाही. त्यामुळं गुरूंचं महत्व, उपासना जी आहे सद्गुरूंकडनं मिळालेली, त्याला दृढ चालवायचं आहे. आणि दृढ चालवताना आपल्याला गतजन्म काही आठवत नाही, पुढचा जन्मही माहित नाही. पण एक आपल्याला माऊलींचं हे माहिती आहे की तुम्ही आपल्याला वैकुंठीचं निधान कोण दाखवणार आहे, तर हे सद्गुरूच दाखवणार आहे. तर आपल्याला ती उपासना दृढ चालवताना त्या भूदेव संतांची नतमस्तक झालं पाहिजे. मग ते कुठलेही पीठाचे सद्गुरू असू देत, कुठल्याही स्थानातले गुरुवर्य असू देत, त्यांना आपण नतमस्तक होऊन नमस्कार केला पाहिजे. आणि त्याबरोबर सत्कर्म योगे वय घालवावे. सत्कर्म आपण रोज सत्कर्मच करतो, कुणाची तरी टिंगल करू. बरोबर आहे ना? आमच्या सुनेनं ना किती वेळा सांगितलं तरी भाजीत आमटीत मीठ जास्त तरी असतं किंवा कमी तरी असतं. इथं पासून आपला तो सत्कर्माचा पाढा सुरू होतो. पूर्वी नळावर सुद्धा असायचा, पण आता घरोघरी नळ झाले, त्यामुळे नळावरचा सत्कर्माचा पाढा काय आता राहिलाच नाही. भगवंतानं आपल्याला एकदम पुढच्या स्थितीत नेऊन ठेवलंय. आता तो प्रश्नच येत नाही, पाणी भरणे हा प्रकारच नाही. पण ही जी काही बाकीची सत्कर्म आहे ती सुद्धा टाळायचा जर प्रयत्न केला, पात्रात पडलं आणि पवित्र झालं. पदरात म्हणतो आपण, पण आता पात्रात म्हणतोय, कारण आपल्याच घरी आपल्याला पाहुण्यासारखं राहायचं आहे. आपण पाहुण्यांच्याकडे गेलो की जे वाढतील ते खातो, आपल्या आवडीनिवडी त्यावेळी बाजूला ठेवतो. तसं वानप्रस्थाश्रम जगताना सुद्धा सत्कर्मात वय घालवायचं आहे आपल्याला पुढचं. तर पाहुणा म्हणून राहता आलं पाहिजे. ज्या ठिकाणी आपली झोपायची व्यवस्था केली आहे त्याच ठिकाणी आपण झोपलं पाहिजे. जे पानात वाढले ते खाल्लं पाहिजे. जे वस्त्र आपल्याला आणून दिले ते घातलं पाहिजे. माझ्या कपाटातल्या वळकट्या तशाच ठेवून दुसऱ्या वस्त्राची अपेक्षा करायची नाहीये. त्या वळकट्यांना कुठंतरी ऊन लागलं पाहिजे. कारण आजकाल कपडे ही गरज राहिली नाहीये, कपडे ही फॅशन झाली आहे. तर वानप्रस्थाश्रमात जगताना ते सुद्धा सत्कर्म आपल्याकडून घडलं पाहिजे की आपल्या जगण्यातल्या गरजा कमीत कमी राहिल्या पाहिजेत. नाहीतर काल मी चेक्सचा शर्ट घालून कीर्तनाला गेलो होतो, आज तोच घातला तर मिलिंद बुवा म्हणतील ह्या माणसाकडे एकच शर्ट आहे, त्यामुळे आज मी वेगळा शर्ट घालून जातो. असं मनात येता कामा नये. कारण का, वस्त्र हे शरीर झाकण्यासाठी आहे, मन प्रफुल्लित करण्यासाठी भगवंताचं नामच आहे. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, उपासनेला जर दृढ चालवायचं असेल तर नाम सदा बोललं पाहिजे. आणि बोलतच राहिलं तरच आपल्याला वैकुंठाचं निधान दिसणार आहे आणि सत्कर्मात आपलं रोजचं आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे. दिनक्रम ठरवताना आता काही धन योजण्याची गरज नाही, धन नियोजनाची गरज आहे. कारण आपण मिळवले आणि आता त्याची योजना करायची दिवस आहेत आपले. तर ती योजना करताना आपल्याला वेळ किती राहील,
त्यातलं नामस्मरण किती करता येईल. आपल्या बरोबरच्या लोकांना किंवा आपल्यापेक्षा लहान लोकांना आपण जे काही वाचलंय, आपण जे काही ऐकलंय, आपण जे काही शिकलोय हे सांगता येईल का? ह्याचा त्यांना उपयोग होईल का? कारण आपण देणाऱ्याचे जर हातच घेणार आहोत तर ते हात आपल्याला लागले पाहिजे. आपण देणारे व्हायला पाहिजे. देणार होणं हेच आपल्या या आश्रमातलं खूप मोठं लक्षण आहे. कारण संन्यास तरी काय आपण घेऊ शकत नाही, पण वानप्रस्थाश्रमात राहताना या गोष्टींचा आपण नक्की विचार केला पाहिजे. हे सत्कर्म आपल्या हातून घडलं पाहिजे आणि रोजचा दिवस सत्कर्मातच गेला पाहिजे. आणि पुढच्या ह्याच्यात म्हणतायत समर्थ, सर्वांमुखी मंगल बोलवावे. मंगल किती अर्थ छान आहे. मंगल म्हणजे चांगलं, त्यापेक्षाही मंगल म्हणजे उत्तमातलं उत्तम, ते म्हणजे मंगल. म्हणून आपण घरात जी कार्य असतात त्याला मंगल कार्य असं म्हणतो. मंगल कार्यात काय होतं? जास्तीत जास्त आनंद लोकांना वाटला जातो. काही ठिकाणी आहेरावरनं देवाणघेवाणीवरनं वाद होतात, ते विसरून जायचे असतात, कारण ते वाद मंगल नाही. कारण मंगल म्हटलं की अमंगल असतंच, पण अमंगलावर मंगलाने विजय मिळवणं म्हणजे सर्वामुखी मंगल बोलवणं आहे. याचा सुद्धा बेलसरे काकांनी छान शब्दात आपल्याला नाद लावलाय. बेलसरे काका म्हणतात बोधामध्ये, राजाधिकार येवो किंवा जाओ समस्त धनमान, हाची सुबोध गुरूंचा भंगावे ना कदा समाधान. नामात राम रमतो, नामाला बोलना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा प्रभुरायाला तहान प्रेमाची. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे रोज नुसतं म्हणण्यासाठी नाही, तर सर्वांमुखी मंगल बोलवावे अशी जर अवस्था, अशी स्थिती जर आपल्याला स्वतःमध्ये निर्माण करायची आहे, तर ही इथं घेतलेली उपासना आपण सातत्यानं केली पाहिजे. जोगवा मागितला पाहिजे आणि या जोगव्यानं आपल्या सगळ्यांच्या ओट्या, सगळ्यांच्या झोळ्या भरून वाहू दे. आपल्यातला काम क्रोध विषय मोह मत्सर माया निघून जाऊ दे आणि आपल्या मुखामध्ये सदैव नाम येऊ दे. दृढ उपासना आपल्या सर्वांकडनं चालवली जाऊ दे आणि आपल्याबद्दलही सर्वांनी मंगल बोलावं